नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची बातमी फक्त एक न्यूज नाही, आजची बातमी आहे एका कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं स्वप्न। एक तरुण नोकरी करणारा जबाबदार, पण शेवटी हार मानावी लागली। प्रश्न एकच, यासाठी जबाबदार कोण? पुण्याच्या विमाननगर भागात बजाज फायनान्स ऑफिसमध्ये काम करणाऱ्या राहुल सुभाष पुजारी या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राहुल जो रोज ऑफिसला जायचा, घरासाठी मेहनत करायचा, पण आतून मात्र तो रोज तुटत चालला होता। राहुलच्या पत्नीचा आणि कुटुंबाचा आरोप आहे की ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळे राहुलने टोकाचं पाऊल उचललं। कामाचा प्रचंड ताण, अपमानास्पद वागणूक, मानसिक दबाव आणि शेवटी एक शांत जीव कायमचा संपला। प्रश्न असा आहे की ऑफिसमध्ये काम मागणं चूक आहे का? पण माणूस म्हणून वागणंही गुन्हा झालाय का? आज राहुल नाही, पण त्याच्या घरात आजही त्याचा आवाज घुमतोय। त्याची आई वाट पाहते, बायकोच्या डोळ्यात प्रश्न आहे आणि कुटुंबाला हवंय। कुटुंबियांनी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। हा फक्त राहुलचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे ऑफिसमधील टॉक्सिक कल्चरचा, मानसिक छळाचा आणि माणुसकी हरवत चाललेल्या अवस्थेचा। तुमचं मत काय आहे? दोषी कोण? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सत्य बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।